सॅम यार. हॅलो, काय झालं? हो हॅलो. काय काही नाही, मग इथे का थांबलाय? असंच. चला ना. कुठे आहे? अहो पार्टीमध्ये. मग पार्टीतच तर आहे मी आता. तसं नाही, पण पार्टीमध्ये येऊन सुद्धा तुम्ही वेगळ्या थांबलात. मी म्हणतो की मिक्सअप व्हा, या लोकांमध्ये जॉईन व्हा. नाही नको, मी इथे ठीक आहे. का? असंच, म्हणजे मी इथेच एका बाजूला बरी आहे. हे असं एका बाजूला उभं राहायला पार्टी अरेंज नाही केली. सगळ्यांनी एन्जॉय करावं म्हणून पार्टी ऑर्गनाईज केली. तुम्ही पण करा. आणि इतक्या छान तुम्ही तयार झालात. ती किमया बघा किती मस्त एन्जॉय करते पार्टी. आंबतच नाहीये. तिचं काय आता, म्हणजे त्यांचं काय आता? माझं कौतुक करताना पण त्यांचं नाव काढल्याशिवाय जमतच नाहीये का तुम्हाला? अहो असं काही नाहीये. मग कसं आहे? मला एवढंच म्हणायचं, ती आता कशी पार्टी एन्जॉय करते, छान नाचतीये, हसतीये, तसंच तुम्हीही करा, एवढंच म्हणायचं. मग काय करू आता? मी पण त्यांच्यासारखी नाचू? तुम्हाला वाटत असेल तर नाचा. मला नाही नाचायचंय. इनफॅक्ट मला इथे तुमच्या बरोबर शांतपणे उभं राहायचंय. प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? ऐका ना, तुम्ही करा ना तुमचं एन्जॉय प्लीज. अगं मला माझं एन्जॉय करायचं असतं तर इथे आले असते का? लंडनमध्येच राहिले असते ना. तिथे खूप स्कोप आहे अशा पार्टीज करण्यासाठी. एक दिवस आड अशा पार्टीज होत असतात. क्लब्स, पब्स, जॅझ, यू नो एव्हरीथिंग. आणि सगळं परफेक्ट असतं तिकडे. हा, फक्त एक गोष्ट नसते. काय? सॅम. माझं सॅम नसतं ना तिथे. म्हणून तर आलीये मी इथे त्याच्याबरोबर एन्जॉय करायला. तुला कळत नाहीये स्वानंदी. अगं आणि तू पण जरा त्याला एकटं सोड ना. त्याला करू देत एन्जॉय. आणि तू पण एन्जॉय कर. नाहीतर मग असं नेहमी सारखं नवरा बायको सारखं असं बोरिंग लाईफ जगाल. हो की नाही? सो सॅम, चल लेट्स पार्टी. मी काहीच केलेलं नाहीये. मी मोकळंच सोडलंय त्यांना. आता त्यांचा शर्ट जर का माझ्या ब्रेसलेटमध्ये अडकला तर काय करू मी? मुळात आपल्या मनात जे असेल तेच नियतीच्या मनात असेल असं नाही ना. बघते ते ब्रेसलेट सोडवता येतंय का. खतच नाहीये. किती टफ आहे हे. काय आहे हे? अगदी आमच्या नात्यासारखं. एक्सक्यूज मी. मी म्हटलं हे ब्रेसलेट सुद्धा आमच्या नात्यासारखं टफ आहे. रिअली? तोडून टाकते. असे हजारो ब्रेसलेट्स मिळतील अगं. काय बोलताय तुम्ही? हे ब्रेसलेट खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. राजवाड्यांनी गिफ्ट दिलंय ते मला. आणि ही आमच्या मैत्रीची खूण आहे. त्यामुळे खबरदार या ब्रेसलेटला काही करायचा विचार जरी केलात तर. त्यामुळे जरा ह्या सगळ्यापासून तुम्ही लांब राहिलात ना तरच बरं होईल. ह्याला काही झालेलं मी खपवून घेणार नाही. माय गॉड सॅम, तुझ्यासारखीच तुझी बायको सुद्धा नात्यांना घेऊन जरा ऑब्सेस्ड आहे ना. ऑब्सेशन नाही, त्याला कमिटमेंट म्हणतात. नातं निभावण्याची जबाबदारी स्वीकारली आहे मी. सगळ्यांनाच नाही जमत आहो.
अशी कमिटमेंट पाळणं. आय रिअली डोंट केअर. ए सॅम, चल ना यार, चल ना, आज एन्जॉय करूया. चल. काय विणबाई, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? मस्त, तुम्ही बरे आहात ना? हो. काय एवढं टकामका कोणाकडे बघताय? क्या नटवी 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 आहे ना? नटवी कोण? किमया. ओ किमया. हा, तिच्याकडे काय सगळेच बघतायत. बघा ना कशी करते बघा ती. ना, अहो. हा, कशी दिसते, बरं वाटतं का? 45 वय आहे, वाटेल का? पण काय किती? 45 45? वाटत नाही ना? अगो बाई, इथं तुमच्या आदिराच्या पण वर्ताण निघाली. वयाप्रमाणे वागायला पाहिजे की नको? अहो सांगा तिला वयाप्रमाणे. अहो कसं काय वागणार, कसं? मैत्री आहे ना, म्हणजे समरची किमया अशीच आहे. समरची किमया नाहीये, समरची स्वानंदी. अहो हो हो हो. तुम्ही समरची किमया बोलतो, बरं नाही वाटत. अहो म्हणजे तुम्हाला माहितीच नाहीयेत गोष्टी. काय? आज जर किमया इथे असती ना तर तुमची स्वानंदी इथे नसती. असं लग्न झालेल्या माणसाशी असं कोणी वागतं का? अहो हळू बोला ना. आवाज. हा पार्टीचं तुम्हाला कधी काय नाहीच ना? हा? नाही म्हणजे पार्टी वगैरे एन्जॉय केलीच नाही ना तुम्ही. बघा. तुम्हाला माहितीच नाही का? काय? अहो जुनी मैत्री आहे त्यांची. त्यावेळी गोष्टी थोड्या बदलल्या नसत्या ना तर आज तुमच्या स्वानंदीच्या जागी किमया असती. त्या टाईपची मैत्री आहे. काय? त्या पण आता काय करणार, किमया त्यावेळी गेली निघून ना लंडनला, म्हणून तर असं झालं ना. आता बघा ना, बिचारीला पश्चाताप होतोय. हा, कारण समरचं दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न झालं ना. अहो, दुसऱ्याच कोणाशी नाही झालं, माझ्या मुलीशी लग्न झालं ना, स्वानंदीची लग्न झालं ना. हो, स्वानंदीशी लग्न झालं खरं, हा. पण स्वानंदी कशी सामान्य साधारण पोरगी, म्हणजे असं किमया म्हणत होती सामान्य स्वानंदी अशी साधारण आहे असं विचारत तिचे. अहो, बदलायला सांगा तिला. विचार विचार असे बदलायचे म्हणावं. असं लग्न झालेल्या पुरुषाबरोबर असं चिटकून चिटकून वागायचं नसतं. बरं दिसत नाही, 4 लोक बघतायत. अहो मी कसं सांगणार? तुम्हीच सांगणार ना. मी नाही बाबा त्यांच्यामध्ये पडू शकत, पण एक गोष्ट सांगू शकते. माझ्या जावयाच्या बाबतीत जर कोणी असं वागलं असतं ना, रोहनच्या बाबतीत असं कोणी वागलं असतं ना, तर अशी थोबडावून काढली असती ना, वाटच लावली असती तिची. तुम्ही असं काय बाई माझ्या मनामध्ये भरू नका. मी तुम्ही असं मला काहीतरी भलतंसलतं करायला लावता आणि मग माझ्या गळ्याशी येतं. हे बघा मी काही तुमच्या डोक्यात भरवत नाहीये. मी तुम्हाला नेहमी चांगलं सांगत असते. तुम्ही भलत्या वेळेला भलतं करता, त्याला मी काय करू? तुम्ही सांगितलं, मी केलं. नाही, काही नाही, भलत्या वेळेला केलं. एनिवे जाऊ दे, सोडून द्या. बाबा कुठे गेले? एन्जॉय युअर पार्टी. ओके, विचारूया ना बाबा. नाही एन्जॉय करा पार्टी.